नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सीजफायर म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या साली सीजफायर म्हणजे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं ते आपण संपूर्णरित्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भारत आणि पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. खरं तर सीजफायर म्हणजेच दोन देशांमधील युद्धविराम असतो. हा लागू झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष तात्पुरता किंवा कायमस्वरूपी थांबतो. सीमेवरील आक्रमक कारवाया थांबवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. विशेष बाब म्हणजे यावेळेस कोणत्याही कराराची गरज नसते. हे दोन्ही देशांच्या परस्पर संमतीवर आधारित असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचा इतिहास खूप जुना आहे. स्वातंत्र्यानंतर एका वर्षानंतर म्हणजेच 1948 साली दोन्ही देश पहिल्यांदा जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर आमनेसामने आले होते. त्यावेळेस 1 जानेवारी 1949 रोजी पहिली अधिकृत शस्त्रसंधी झाली होती. त्यानंतरची माहिती पुढील प्रमाणे आहे. 1965चे युद्ध. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा 1965 साली युद्धाच्या मैदानात आमनेसामने आले. यावेळेस सोव्हिएत संघ आणि अमेरिका यांच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांनी परस्पर संमतीने शस्त्रसंधी जाहीर केली. 1971 आणि 1999चे युद्ध या दोन संघर्षामध्ये भारताने विजय मिळवला. 1971च्या युद्धामध्ये सोव्हिएत संघाने भारताला साथ देत जगापुढे हे दाखवून दिले की भारताकडे वाकड्या नजरेने पाहणे कोणत्याही देशासाठी शक्य नाही. 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने भारताच्या सीमेलगत ड्रोन आणि गोळीबाराने हल्ला केला. भारताची एअर डिफेन्स सिस्टीमने त्याला चोख उत्तर दिले आणि 10 मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 4 एअरबेस उडवून लावले. सीजफायर जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने याचे उल्लंघन केले नाही असे नाही. इतिहास साक्षी आहे की पाकिस्तानने अनेकदा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. 2021 पूर्वी हे वारंवार घडत होते. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंबंधी सविस्तर माहिती लोकसभेत दिली होती. परंतु इंडियन आर्मीच्या अहवालानुसार 2022 ते 2024 दरम्यान केवळ 3 वेळा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. 10 मे रोजी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा केली. तसेच दहशतवादाविरोधात भारताची कठोर भूमिका कायम राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावर 12 मे रोजी पुन्हा एकदा महत्त्वाची चर्चा ही होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.